नमस्कार, माझं नाव वैभव माने। पुन्हा एकदा नवीन एका व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। आता मी आहे अंधेरी रेल्वे स्टेशनवरती आणि इथून आपण अंधेरीचा राजा या गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत। तर चला मग आपण प्रवासाला सुरुवात करूयात। प्लेटफॉर्म क्रमांक 6 पर आने वाली लोकल 4:27 की विराम के लिए 12 बजे की चलत अंधेरीचा राजा हा गणपती बाप्पा गणेश मैदान आझाद नगर या ठिकाणी बसतो। तर या ठिकाणी आपल्याला जर प्रवास करायचा असेल तर दोन पर्याय असतात। एक म्हणजे आपण अंधेरी स्टेशनवरून वेस्टला जाऊन रिक्षा पकडून जाऊ शकतो आणि दुसरा पर्याय म्हणजे मेट्रो ट्रेन पकडून आपण आझाद नगर स्टेशनवरती उतरू शकतो। तर मी मेट्रो ट्रेनने जायचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे माझा हा प्रवास सुरू झाला। मी पहिल्यांदाच मेट्रो ट्रेनने प्रवास करत असल्यामुळे समोरचे जे बोर्ड दिसत होते ते वाचून त्याप्रमाणे मी पुढील कृती करत होतो आणि त्याप्रमाणे ज्या ठिकाणी ते बाण दाखवत होते त्या दिशेने जात होतो। तर असं जात असताना तर समोर मला मेट्रो स्टेशनचं तिकीट काउंटर आणि स्वागत करणारा एक बोर्ड दिसला आणि त्याप्रमाणे मी पुढे जाऊ लागलो। तर मेट्रोने प्रवास करायचा असेल तर आपल्याला सर्वात अगोदर तिकीट काढावी लागते आणि तिकीट काढण्यासाठी ही अशी एक रांग लागली होती आणि त्याप्रमाणे मी रांगेत जाऊन उभा राहिलो। ही ट्रेन वर्सोवा स्थानक पर्यंत जाणार आहे। वर्ष की सेवा के साथ बचत से लेकर निवेश तक सब कुछ एक ही छत के नीचे भारत में और विदेश में भी इंडियन ओवरसीज बैंक ग्रुप इंडिया ग्रुप में। मी आझाद नगर स्टेशनवरती उतरलो आणि इथून आपल्याला अंधेरीच्या राजाकडे जायचं असेल तर चालत 10 मिनटं लागतात। त्याप्रमाणे मी पुढचा प्रवास सुरू केला। समोर जे दिसत आहे तेच आहे अंधेरीच्या राजाचं प्रवेशद्वार। चला तर आपण इथून आतमध्ये प्रवेश करूया। समोर पाहिलं तर अत्यंत सुंदर असं एक भव्य प्रवेशद्वार दिसत होतं। इथूनच आत आपल्याला अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला जायचं आहे। मी प्रवेशद्वार पाहून पुढे निघालो आणि बाप्पाच्या दर्शनासाठी जी रांग होती त्या रांगेत जाऊन उभा राहिलो। मी पुन्हा एकदा रांगेतून प्रवेशद्वाराजवळ आलो। तिथे मी पाहिलं तर मोठा असा मोदक तयार करून ठेवला होता। प्रवेशद्वारावरचं ते नाजूक नक्षीकाम होतं ते अत्यंत सुंदर दिसत होतं। आपल्याला समोर जी मूर्ती दिसत आहे ती बजरंगबली हनुमानाची मूर्ती आहे। प्रवेशद्वारावरतीच त्या ठिकाणी त्याचा देखावा उभा केला होता। आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला असं वाटत असेल की या ठिकाणी खूप गर्दी आहे, परंतु ही गर्दी असली तरी या ठिकाणी अत्यंत शांतपणे आपण दर्शन घेऊ शकतो। आपण काही पूजाचं साहित्य वगैरे आणलं असेल तर ते देखील अर्पण करू शकतो। त्यामुळे या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर
मन अगदी प्रसन्न होते. आजूबाजूचा देखावा जर पाहिला तो अत्यंत सुंदर असा वाटत होता. मी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. समोर पाहिलं तर एक तराजू दिसतोय. हा तराजू जर कोणी नवस केला असेल तर त्या नवसासाठी असतो. त्या समोर गणपती बाप्पाचे टी शर्ट मिळत होते. त्या ठिकाणी लोकसत्ता वर्तमानपत्र होतं. ते काकांनी मला वाचण्यासाठी मोफत दिलं. समोर मी पाहत होतो तोच माझी नजर भव्य आणि दिव्य हनुमानाच्या मूर्तीसमोर गेली. मूर्ती अत्यंत उंच होती आणि बलशाली हनुमान असं बोलतात त्याचप्रमाणे ती मूर्ती मोठी दिसत होती. ये देखो गाड़ी सज्जा होते हैं. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मी बाहेर पडत असतानाच समोर माझी नजर गेली तर त्या ठिकाणी आपल्या नावात गणपती बाप्पाचे चित्र काढून मिळेल असं लिहिलं होतं. ते मी पाहिलं आणि पुढे निघालो. मला प्रवेशद्वार खूप त्यामुळं म्हणून पुन्हा एकदा मी प्रवेशद्वार पाहत होतो आणि आता मी जिथे उभा आहे तिथून आतल्या गणपती बाप्पाचं दर्शन होत होतं. त्यामुळे मी पुन्हा एकदा दर्शन घेतलं आणि मी परतीचा प्रवास करायला निघालो. हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.